पगार याच्या 10 दिवसातच तुमचं अकाउंट अर्ध रिकामं होतं का? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, माझं नाव माधुरी पांचाळ. मी एक कॉर्पोरेट एम्प्लॉई आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांना चांगला पगार असतो. पण महिन्याच्या शेवटी पैसे कुठे गेले हा प्रश्न बहुतेक वेळा आपल्याला पडत असतो. तर आज आपण शिकणार आहोत एका अशा लाईफ स्किल बद्दल जी आपल्याला शाळेत शिकवली जात नाही. ती म्हणजे फायनान्शियल लिटरसी, म्हणजेच पैशाचं शान. एक उदाहरण देते. समजा दोन मित्र आहेत. दोघांनाही 40,000 पगार आहे. पण त्यातला एक मित्र काय करतो, पगार झाला की सगळ्यात आधी ऑनलाईन शॉपिंग, बाहेरचं खाणं आणि ईएमआय भरणं. आणि महिन्याच्या शेवटी त्याच्याकडे जवळपास काहीच उरत नाही. तर दुसरा मित्र काय करतो, की पगार आला की त्यातले 20% पहिले बचतीसाठी बाजूला ठेवतो आणि मग उरलेल्या पैशातून खर्चाचं नियोजन करतो. 1 वर्षानंतर दोघांनाही सारखा पगार असतो. पण पहिल्या मित्राकडे बचत असते आणि दुसरा मित्र अजूनही पगार कधी होणार याची वाट बघत असतो. तर लक्षात ठेवा, श्रीमंत तो नसतो जो जास्त पैसे कमवतो. तर श्रीमंत तो असतो जो कमावलेल्या पैशाचे योग्य व्यवस्थापन करतो. आजपासून एक नियम पाळा. पगाराला की सगळ्यात आधी सेव्ह करा आणि मग उरलेले पैसे खर्च करा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा आणि माझ्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक यू.